वर्षा बंगल्यावर पहाटे 3 वाजेपर्यंत बैठकांचा सिलसिला सुरूच होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची बैठक झाली आहे। संभाजीनगरच्या जागेवरून वर्षा बंगल्यावर या बैठकीदरम्यान खलबत झाली असं समजते। संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती समजते। प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्याशी जोडले गेले, त्या संदर्भात त्यांच्याशी बोलूया। विक्रांत, भुमरेंचं नाव जवळपास निश्चित झालंय असं समजतंय, काय नेमकं घडलंय बैठकीदरम्यान आणि अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार नावाची? रिद्धी, खरं तर तुम्ही जसं म्हणालात, काल रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर ज्या बैठका आहेत त्या सुरू होत्या। ही फक्त कालची गोष्ट नाही, मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की रोज रात्री उशिरापर्यंत महायुतीची खलबतही सुरू असतात। कालच्या बैठकीत नेमकं काय घडलं तर संजय शिरसाट सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेते उपस्थित होते आणि संभाजीनगरच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। खरं तर संभाजीनगरची जागा ही शिंदेच्या शिवसेनेला देण्यात यावी अशी शिंदेच्या शिवसेनेची आग्रही मागणी आहे, कारण संभाजीनगरची जागा ही मूळची शिवसेनेचीच आहे असं त्यांचं मत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे भाजपकडून भागवत कराड जे आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत, त्यांच्या सुद्धा नावाची चर्चा होती। मात्र कालच्या बैठकीत संदीपान भुमरे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। दुसरीकडे मंत्री उदय सामंत हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते अशी सुद्धा माहिती मिळते। अर्थात उदय सामंत उपस्थित होते, त्यामुळे मग चर्चा कोणत्या विषयांवर झाली असेल या संदर्भात बोलायचं झालं तर मग ती रत्नागिरी सिंधुदुर्गची जी लोकसभेची जागा आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते। खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे यांना तिकीट देण्यात येणार महायुतीकडून, की मग उदय सामंत यांचे बंधू असलेले किरण सामंत जे आहेत, ज्यांना भैया सामंत म्हणून त्या भागामध्ये ओळखलं जातं, यांना तिकीट देण्यात येणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण या हे जे दोन्ही नेते आहेत ते इच्छुक आहेत। उदय सामंत यांचं सरकारमध्ये चांगलं वजन आहे, ते स्वतः मंत्रिपदावर आहेत। दुसरीकडे नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, भाजपमध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे। त्याच्यामुळे या दोघांपैकी कोणाला तिकीट दिलं जाणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे। अधिकृत घोषणेविषयी सांगायचं झालं तर अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती ही जाहीर करण्यात आलेली नाहीये, मात्र ती लवकरच जाहीर केली जाईल असं सातत्यानं महायुतीमधले जे नेते आहेत ते म्हणतात की लवकरात लवकर आम्ही पुढची नावं सुद्धा जाहीर करू। जी विक्रांत, संभाजीनगर संदर्भात ही चर्चा झाली असली तरी नाशिकच्या जागेचा वाद सुद्धा अजूनही कायम आहे। गोडसे असतील, भुजबळ असतील यांच्यामध्ये होणारे वादही अजूनही तितकेच क्षमतानं दिसत नाहीत। शक्ती प्रदर्शन करणं वगैरे पण सुरू आहे, त्या संदर्भात सुद्धा खलबत झाली का? त्याची सुद्धा अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे का? रिद्धी, खरं तर कालच्या बैठकीमध्ये नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा झाली नसावी याचं कारण असं की नाशिकमधून जे दोन्ही उमेदवार इच्छुक आहेत किंवा ज्या दोघांची चर्चा आहे, गोडसे जे आहेत ते स्वतः इच्छुक आहेत। त्यांनी दोनदा शक्ती प्रदर्शन केलं, एकदा ठाण्यात एकदा मुंबईत, त्यानंतर त्यांनी काल नाशिकमध्ये सुद्धा शक्ती प्रदर्शन केलेलं खरं तर आपण पाहिलं। मात्र दुसरीकडून जे इच्छुक आहेत महायुतीमध्ये ते अजित पवार गटाचे खरं तर छगन भुजबळ हे इच्छुक आहेत, त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा जोरदार सुरू आहे। हे दोघेही उपस्थित नव्हते, त्यामुळे कालच्या बैठकीत चर्चा झाली की नाही याबाबत आपण अधिकृतपणे बोलू शकत नाही। मात्र अर्थात जर दोन्ही पक्षांचे मोठे नेते भेटतायत तर त्या संदर्भात चर्चा झालीच असावी। मात्र अजित पवार यांच्या गटातून इच्छुक असलेले छगन भुजबळ आहेत, मात्र तरीही अजित पवार गटाचं कोणीही तिथे उपस्थित नव्हतं, त्यामुळे त्या जागेवर चर्चा झाली नसावी। मात्र सुनील तटकरे जे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे खरं तर प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना एक सूचक वक्तव्य केलं होतं। ज्यावेळी त्यांना नाशिकच्या जागेसंदर्भात विचारण्यात आलं, त्यांनी असं म्हटलं होतं की काही तासांसाठी थांबा, जस्ट वेट अँड वॉच, सगळं काही जे चित्र आहे ते स्पष्ट होईल। त्याच्यामुळे जवळपास अशी चर्चा सुद्धा सुरू आहे की छगन भुजबळ यांना नाशिकची जागा देण्याचा निर्णय हा महायुतीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे मग गोडसे जे आहेत ते पुन्हा एकदा आपल्याला नाराज झालेले पाहायला मिळते। अगदी अगदी विक्रांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।